वाढीत लोकांना आणि संस्थेची प्रामाणिक राहायची, फक्त संस्थेची प्रामाणिक. शुभ्रा साळवी आठ आहे, ती खडतर आहे, काट्या कुट्यांनी भरलेली आहे, पण सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेताना चांगलं झालं. याला आम्हाला जिल्हा परिषद सदस्यांचं प्रशिक्षण असेल, चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने आज आयोजित केल्या कार्यक्रमाला त्या दोघी फुगडी घालतात. मॅडम सुद्धा माझ्या वर्गात बसलेले आहेत. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना ट्रेनिंग देते. जवळपास 60,000हून अधिक. पण या चक्रभेदी संस्थेच्या पाठीमुख्य कार्यकर्त्यांचे हात भविष्यामध्ये या चक्रभेदी फाउंडेशनला मिळतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे काय आणि ग्रामपंचायत जोरदार टाळ्यांचा पाऊस चालू आहे. शासनाचा GR आला आणि मग आता सगळ्याच ग्रामपंचायतीने म्हणून चक्रभेदी सोशल फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि त्या प्रश्नांवर आणि विशेषतः विधवा आणि एकल महिलांसोबत आपण काम करतो. एकदा पण नाही आले. किती महिने झाले? मार्च महिने. मला रेशन कार्ड ही हवंय, उत्पन्नाचा दाखलाही. आम्ही आता ते प्रोग्राम संपल्यावरती मॅडम सोबत बसून डिस्कशन तेही गेलं तरी असं लांब मी ते पुढे यायचं नाही, असं नाही, असं करतो. तेव्हा फोन केला, काल यादी पाठवली, आज वस्तू मी घेऊन आले. तशीच तुम्ही मला मग 1 महिन्यांनी GR आला की सगळ्याच ग्रामपंचायत आभार मानते. विधवा महिलांच्या शैक्षणिक सहल दाखवा मला. सर्व आज हे टोपी आता समूळ नष्ट करत आहोत. शिव्या देणार नाही. जे आपल्या पहिल्या प्रमुख पाहुणे आहेत वैदेवी सावंत. महिलांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे. तुम्ही महिला सभा घेतल्या नाही म्हणून तुमच्या गरजा कागदावर आल्या नाही. आणि बोलायला कोकणातले सगळे सरपंच आणि 14 वित्त 15 वित्त. मॅडम जास्त वेळ न घेता तुम्ही या तुमचे आभार मानतो. त्यानंतर जर तुम्हाला उद्योग व्यवसायात काही करायचं असेल तरी तुम्ही काटेबाईंकडे नाव द्या. ही संस्था जीवन कौशल्य कार्यक्रम बंद करा. जेवढ्या महिला कर्ज घेणार आहेत, विधवा महिलांचा राग आला म्हणून मी शिवी दिली, राग आला म्हणून मी मारलं, असं जर. कारण आतापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय म्हणतात मोबाईलमध्ये मतदान करण्यासाठी किती जणांनी किती रुपये घेतले. आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे म्हणून मी मानतो. आपण बघतोय मुलींमध्ये किती लैंगिक अत्याचार होतात शाळेत. सहाय्यक व्हिडिओ विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आपल्या जिल्ह्यातल्या यांना मी प्रशिक्षण देते. सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आपण त्यांचं किती सांगा मला खजूर आणायचं जसं जातं तसं आपल्याला प्रत्येकाला जे जे हवं ते मिळेल आणि एकत्रित आल्यानंतर काही विचार मंथन होणं. आमच्या मुलीला आनंदी असतील, आमच्या मुली बाळी एक प्रथा सांगितली की नवरा फेर मारल्यानंतर सगळ्या विभागांना बोलवायचे. ग्राम मेंदूच्या पेशींवर आता गेलं असं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हटलं की मला आता हा उद्योग करायचा आहे आणि ती करून तयार. मिळण्यासाठी
चक्रभेदी सोशल फाउंडेशन कडून विधवा महिलांसाठी सुरू केलेल्या मायेचं हक्काचं घर निवारा बंद करा, बंद करा, असं करा, असं करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. छान. नको, ठीक आहे. या संस्थेच्या अध्यक्षा वैदिक सावंत मॅडम यांनी आपल्या छोटेखानी प्रास्ताविकामध्ये त्यांच्या संस्थेची झालेली सुरुवात आणि या वृक्षाचा झालेला हा वटवृक्ष म्हणायला हरकत नाही, परंतु नमस्कार. चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सावंत मॅडम आणि आज आपल्याला सावंत मॅडमने आणि आपल्या स्वप्नातलं गाव कसं बनवू शकतो. सुरुवातीला त्रास झालाच असणार, गुटखा खाला पहिला. आणि आता आपण म्हणजे कायद्याने अधिकार दिला म्हणून महिला व्यासपीठावर आणि राजकारणात दिसतात. कायद्याने अधिकार दिला म्हणून, नाहीतर अजूनही काही प्रोग्राम मध्ये, काही कार्यक्रमांमध्ये अधिकार जरी दिला तर तिला येऊ देत नाही ना. येऊ देत नाही. मग तेच सांगते मी की स्टेजवरती सगळे पुरुषच दिसतात आणि महिला असं जरी पाऊलवाट आपण त्यांना काय केले, करून दिलेले माहिती आहे. साडोलीमध्ये झाला ग्रामपंचायतमध्ये भरपूर महिला, आमच्या कसल्या महिलांना तर